3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चला, मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती? 2000. व्याजदर किती आहे? 10%. आपल्याला व्याज कलेक्शन कसं करायचं आहे? 6 आणि दर दिलेला आहे आपल्याला 10%. मुदत दिलेली आहे का? हा, मुदत किती आहे? 3 वर्ष. ती तर मला वाटतं थोडं डिफिकल्ट जाईल है ना, कारण आपण 2 काय करणार आहे? मुदतला मल्टिप्लाय करणार आहे. 6 म्हटलेलं आहे ना, म्हणजे एका वर्षामध्ये 6 महिन्याचे किती गट पडतील? 2 गट. आता एक तर क्वेश्चन मध्ये काहीतरी फॉल्ट आलेला असू शकते, आहे की नाही? तर थोडा स्किप करून टाकू आपण किंवा ट्राय करू. चला, 3 वर्ष दिलेले आहे. दरला काय होईल? 10% डिवायडेड बाय किती होईल? 2. म्हणजेच किती होईल? 5%. त्याच्यानंतर मुदत सुद्धा काय होईल? मल्टिप्लिकेशन. म्हणजेच किती होईल? 3 गुणेला किती होईल? 2 बरोबर किती होईल? 6 वर्ष. काय मिस्टेक आहे का आधीच्या याच्यात? हा, चला, तर 6 वर्षासाठी मांडणी करायची आपल्याला, तर बेसिक मेथड नसाचा इझी जाईल, सक्सेसिव्ह मेथडने एकदम लॉंग होऊन जाईल. ठीक आहे. चला, मुद्दल दिलेली आपल्याला किती? 2000. मग 2000 रुपयाचे काढू आपण. लक्ष आहे? हा, पहिलं वर्ष, दुसरं. पण आता हे इकडे सुद्धा काय होईल? थोडं डिफिकल्ट जाईल. 6 वर्ष म्हटलं तर 11चा घातांक किती होईल? 6. आय थिंक थोडी काहीतरी मिस्टेक झालेली असू शकते इथे. ठीक आहे. त्या शब्द आपण काढून टाकू. 6 आणि 3 वर्षाचं सरळ व्याज काढू. ठीक आहे. थोडा क्वेश्चन आपल्याला चेंज करावा लागेल. 6 हा शब्द काढून टाका. दर घ्या आता 10% आणि मुदत किती घ्या? 3 वर्ष. मुद्दल दिलेली आहे आपल्याला 2000 रुपये. 10% म्हणजे किती? 1/10. सक्सेसिव्ह मेथड इझी जाईल का इथे? सक्सेसिव्ह मेथड इझी जाते. बघा, मुद्दल किती आली? 10. अमाऊंट किती होईल? 11. किती वर्षासाठी मान्य करायची आहे? 3 वर्षासाठी. मग हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष आणि हे तिसरं वर्ष. आता इथे बघा, 10 गुणेला 10 म्हणजेच किती होईल? 1000 आणि 11चा घन म्हणजेच किती होईल? 1331. किती रुपये व्याज आलं 1000 रुपयावरती? 331 रुपये. मग 1000 रुपयावरती 331 रुपये व्याज आलं, म्हणजेच मुद्दल प्लस व्याज बरोबर काय मिळते आपल्याला? राशी मिळते. मग तिन्ही गोष्टी आहे आपल्याकडे, पण ह्या कशा आहे? रेशो मेथड मध्ये आहे. आपल्याला ओरिजिनल काय दिलेलं आहे? मुद्दल, आहे की नाही? आपल्याला ओरिजिनल काय आहे? मुद्दल. आपली डुप्लिकेट मुद्दल किती आहे? 1000. 1000 बरोबर किती होईल? 2000. आपल्याला काढायचं काय? चक्रवाढ व्याज. मग 331 ची किंमत काढून घ्या. 662. 2 चा भाग जाईल आणि 331 मल्टिप्लाय 2. 600 किती येईल? 62. ठीक आहे. हा, तर ऑप्शन नंबर काय दिलेला आहे? ऑप्शन नंबर डी.